महाशिवरात्री कार्यक्रमस्थळी आमदार किशोर जोरगेवार यांची व्यवस्थेची पाहणी। महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्रातील सर्वात विशाल महाशिवलिंग स्थळी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आज कार्यक्रमस्थळी भेट देत सुरू असलेल्या तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी मनपा अधिकारी, वेकोली प्रशासनातील अधिकारी आणि मंदिर कमिटीच्या सदस्यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी विविध समित्यांमार्फत अंतिम तयारी सुरू आहे। यावेळी आमदार जोरगेवार यांनी मंडप उभारणी, दर्शन रांग व्यवस्था, वाहतूक नियोजन, पार्किंग सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता व्यवस्था, प्रकाश योजना तसेच सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला। 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळपासून रुद्राभिषेक, पूजा, महाआरती, शिवपार्वती विवाह सोहळा, भजन संध्या व प्रसाद वितरण असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून 16 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहेत। महाराष्ट्रातील सर्वात विशाल असं शिवलिंग, हे शेकडो वर्ष जुनं असं शिवलिंग या लालपेठ परिसरामध्ये आहे। या परिसराचं महत्त्व वेगळंच आहे। पुरातत्व विभागाच्या दृष्टिकोनातून अनेक अशा पुरातन मूर्ती, पुरातन मॉन्युमेंट्स या ठिकाणी आहे। या विशाल महाशिवलिंगाची काही वर्षापासून या भागातील नागरिक सेवा करत आहे, पूजन करत आहे। आणि विशेष म्हणजे याची महापूजा, रुद्रपूजा या राज्याच्या पहिल्या महिला सौभाग्यवती अमृता वहिनी फडणवीस यांनी श्रावण सोमवार या कालावधीमध्ये एक महारुद्रपूजा केली आणि तेव्हापासून या ठिकाणी हजार भक्त नित्यनेमाने या ठिकाणी येऊ लागलेले आहेत। महाकाली मंदिराचा हा परिसर आहे, महाकालीचं नगरी म्हणून हे जाणलं जाते। त्याच ठिकाणी हे महाशिवलिंग आहे। उद्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं हजारो भाविक या ठिकाणी येणार आहे। माझी आपणाला विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी यावं। उद्या सकाळी 8 वाजता 108 दाम्पत्य या ठिकाणी महाशिवलिंगाचे महाआरती करणार आहे आणि दिवसभर एकंदर कार्यक्रम होणार आहे। या सर्व कार्यक्रमांना आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि चंद्रपूरचं जे वैभव आहे हे जगासमोर आणण्यासाठी या उद्याच्या उत्सवामध्ये आपण सहभागी व्हावं ही विनंती करतो। जय महाकाल।